आज स्टोरी एक आहे पण मॉरल्स मात्र दोन. एका राज्यात एक राजा त्याच्या राणी आणि राजकुमारीसोबत राज्य करत होता. त्याने राजकुमारीला सगळ्या गुणांमध्ये आणि सगळ्या भाषेंमध्ये निपुण करण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षकांची निवड केली. जे परीक्षक वेळोवेळी त्या राजकुमारीला महालातच येऊन शिकवत असत. एकदा राजा घोडस्वारीसाठी निघाला आणि समोरून त्याला संस्कृतचा परीक्षक जो राजकुमारीला शिकवण्यासाठी आला होता तो दिसला. त्या राजाने त्या परीक्षकाची विचारपूस केली आणि तो आपल्या घोडस्वारीसाठी निघाला. घोडस्वारीवरून आल्यावर बघतो तर काय, तो परीक्षक अजून महालातच होता, पण राजकुमारी कुठे दिसत नव्हती. तर त्याने त्या परीक्षकाला विचारलं की कुठे गेल्या राजकुमारी. तर तो परीक्षक म्हणाला, अहो आताच गेल्यात त्या जख मारायला. हे ऐकून राजाला संताप आला. राजाने पुन्हा त्या परीक्षकाला विचारलं, काय म्हणालात, कुठे गेल्यात राजकुमारी. त्यावेळेस परीक्षक पुन्हा तेच आन्सर देई, जग मारायला गेल्यात. हे ऐकून तर राजाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने त्वरित त्या परीक्षकाला बंदी बनवलं. तो परीक्षक गयावया करायला लागला, त्याला सांगण्याचा प्रयत्न करायला लागला, पण राजा काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने काहीही विचार न करता त्या परीक्षकाला चाबकाने फोडण्याची शिक्षा सुनावली. थोड्या वेळाने राजकुमारी राजमहालात परत आल्या. त्यांना सगळा प्रकार कळला आणि त्या त्वरित राजाकडे धावत गेल्या. त्यांना विचारलं, हा काय प्रकार आहे, का त्यांना बंदी बनवलंय. त्यावर तो राजा म्हणाला, राजकुमारी, त्या परीक्षकाने तुमच्याबद्दल अपशब्द वापरले. तो म्हणाला की तुम्ही झक मारायला गेलात. त्यावर राजकुमारी म्हणाली, हो बरोबरच म्हणाले ते. राजा अचंबित झाला. यावर राजकुमारी म्हणाली, झक हा संस्कृतचा शब्द आहे आणि त्याचा अर्थ मासे असा होतो. मी मासे मारायला गेले होते. या गोष्टीवरून आपल्याला दोन लेसन्स मिळतात. पहिलं लेसन्स म्हणजे आपलं ज्ञान चुकीच्या ठिकाणी वापरू नये. आपलं ज्ञान तिथेच वापरावं जिथे गरज असते. त्या परीक्षकाने जर राजाला त्याला कळेल त्या शब्दात सांगितलं असतं तर ही परिस्थितीच आली नसती. आणि दुसरा लेसन म्हणजे अर्धवट ज्ञान आणि अर्धवट ऐकलेली गोष्ट या दोन्ही हानिकारक असतात. राजाने जर त्यावेळेस परीक्षकाचं म्हणणं ऐकलं असतं तर एवढं सगळं झालंच नसतं. त्यामुळे फर्स्ट लिसन केअरफुली, then understand and then react is the whole conclusion of the story.